तूच देईल संकटी साथ नागू संसारी दोघे सुख तुला सांगतो प्रिया सांगतो प्रिया नको देऊ नका आज दत्तात्रयाच्या वाणीला चल सखे चल ग सखे पंढरीला चल ग सखे चल ग सखे पंढरीला. आपला महाराष्ट्राचा जो वारकरी संप्रदाय आहे त्या वारकरी संप्रदायात कशा पद्धतीनं सगळ्या विविधतेमध्ये एकता आहे. सर्व जाती धर्मातील लोक या वारीमध्ये येतात. त्यानंतर गरीब श्रीमंत असतील, महिला पुरुष असतील, सगळे कशा पद्धतीनं एकत्र येऊन आपला जो काही भक्तिभाव वारीमध्ये ज्या पद्धतीनं सांगितला जातो तर तो भक्तिभाव सांगण्याचा प्रयत्न आमच्या LDP पब्लिक स्कूलतर्फे एक छोटासा प्रयत्न आम्ही या वारीच्या माध्यमातून केलेला आहे. इथून आता शाळातून निघलो, शाळातून पब्लिक स्कूल नाही का, तिथं रिंगण झालं. परत तिथं गावाचे ते विठ्ठल मंदिर आहे त्याच्यावर रिंगण झालं, काही गाणे झाले, गवळण झालं. तिथून परत बघण्याचं दिंडीचा उद्देश काय? जे आपण लोकांनी जागृत करतो, जे वारकरी संप्रदायाचे लोक आहे ते कसा बेस होता, काय होता, वारकरी काय करतात, पंढरपूरला जाऊन काय सांगतात, आपण इकडे जाऊन काय मागतात. कशामुळे दिंडी विठ्ठल विठ्ठल बोले बोले. आळंदी नटली माऊली चालली, आळंदी नटली माऊली चालली, पालखीत बसली डौलात चालली, पालखीत बसली डौलात चालली, पालखीत बसली डौलात चालली. हा दिंडी दिंडी चाले चाले विठ्ठल विठ्ठल बोले बोले. दिंडी दिंडी चाले चाले विठ्ठल विठ्ठल बोले बोले. गजरात कीर्तनी हरी भजनात पांडुरंगाच्या भक्तीत भन हरपला. आषाढीच्या वारीला मेळा हा जमला, आषाढीच्या वारीला मेळा हा जमला, आषाढीच्या वारीला मेळा हा जमला, आषाढीच्या वारीला मेळा हा जमला. वारकरी डोले विठ्ठल बोले, वारकरी डोले विठ्ठल बोले. हा वारकरी डोले विठ्ठल बोले. दिंडी दिंडी चाले चाले विठ्ठल विठ्ठल बोले बोले, दिंडी दिंडी चाले चाले विठ्ठल विठ्ठल बोले बोले. भारुड अभंग ताल धरतो या मृदुंग. वारकरी झाला या दंग हरी रंगात रंगला.
हरी दुमली धरणी सारी जय जय राम कृष्ण हरी दुमली धरणी सारी भक्तीच न्हाले विठ्ठल बोले